लातूरला. लातूरवरून आता आम्ही निघतोय माहूरगडाला. माहूरगड जवळजवळ इथून 350 किलोमीटरचा पल्ला आहे. बाबू बघा ना किती गरमीमध्ये बसला बिचारा. ए घे रे घे. बाबू कसा रे बाबू? शिक्षक आहेत काका. सर आहेत काका. चहा सेम वणीची परिस्थिती आहे. वणीला जसं बसमध्ये जायला लागतं ना तसं इथे पण जायला लागतं बसमध्ये. सो आता इथून बस पकडूया आणि वरती जाऊया. पहिल्यांदाच आलोय आम्ही. तुषाचा दुसऱ्यांदा, सोमा दुसऱ्यांदा. चला मी पहिल्यांदा आहे, भालचंद पहिल्यांदा आहे, करण पहिल्यांदा आलाय. नको बाल्या, बाल्या ट्रेनच्या खालच्या नको घालू. ना बसमध्ये असं बसलो आम्ही. तिला गेअर उठत नाही. हा सेकंड टाकला. मागच्या सगळ्या बस पुढे झाल्या. मग आम्ही जागेवरतीच आहे. पार्किंगमध्ये आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. गुड मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. चला आम्ही रात्री रस्त्यामध्ये थांबलो होतो. मी थांबलो होतो लातूरला. लातूरवरून आता आम्ही निघतोय माहूरगडाला. माहूरगड जवळजवळ इथून 350 किलोमीटरचा पल्ला आहे. सो 6-7 तासाची रनिंग आहे. तर भालचंदशी ड्रायव्हिंग करतायत आता. चला काय पिकलं जास्त काय करता. अरे काय सीताफळ इथं बस. बाबू बघा ना किती गरमीमध्ये बसला बिचारा. ए घे रे घे. बाबू कसा रे बाबू? कसे दिले? 100 रुपये. चला मंडळी, शेखने आता आमची गाडी ड्रायव्हिंगची सोडलेली आहे आणि ड्रायव्हिंगचा आता दर्जा आपण सांभाळणार आहे. आता आम्ही आलो गुळाचा चहा प्यायला. तुषारदा मागच्या वेळी येऊन गेलेला आहे ते 2021ला. तो आता परत आलाय तो. आणि हे चहावाले काका शिक्षक आहेत का? शिक्षक आहेत काका. सर आहेत काका. चहा काका नाही सर बोलायला लागेल. सरच बोलायला लागेल ना. सर म्हणजे पल्सर आहे. पल्सर वैभव ही फॉर्च्युनर स्कॉर्पिओ चालून आलो ना मी त्या दिवशी. आणि मग नंतर मी फॉर्च्युनर घेतली घरी जायला. ती माहित नाही ना घरी घेतली ती गाडी. मोर बघ तो तिथं जायचं खरं. कसा असेल 2 किलोमीटर हवा समज तो असेल का माहूरगड. चला मंडळी, माहूरगडला पोहोचलोय आता. आणि इथून आम्हाला गाडी आम्ही पार्क केली आहे. आणि इथून आम्हाला बसमध्ये जायचं आहे. सेम वणीची परिस्थिती आहे. वणीला जसं बसमध्ये जायला लागतं ना तसं इथे पण जायला लागतं बसमध्ये. सो आता इथून बस पकडूया आणि वरती जाऊया. बोला भारी होता. थोडा टाइम नाही ना आपल्याला. गड भारी आहे. चला बसमधून आम्ही आता आलोय आणि आता उतरतोय वांडरदेवी माहूरगडाला. चला बस थांबलेली आहे. चला मंडळी, माहूरगडावरती आता आम्ही चढाई करतोय. आणि चला तोंडावरती थोडा पाणी मारूया. तोंड जरा सुकल्यासारखं वाटतं.
चला अंडरदेवी आई माते की जय. चला मंडळी वरती चढतं. जास्त उंच नाही आहे, गर्दी तशी बऱ्यापैकी आहे इकडं. चला दर्शन तरी करूया. पहिल्यांदाच आलोय आम्ही. तुषाचा दुसऱ्यांदा, सोमा दुसऱ्यांदा. चला मी पहिल्यांदा आहे, भालचंद पहिल्यांदा आहे, करण पहिल्यांदा आलाय आणि तिघं पहिल्यांदा झालं. आणि पूर्ण दर्शनच करू, कारण मुख दर्शन नाही घेऊ. पहिल्यांदा आलंय तर दर्शन पूर्ण झालंच पाहिजे. खाली घेतली ना तेवढं उशीर घेऊन राहिलं आपण ते. डायरेक्ट दर्शन आहे ना, ते मुख दर्शन वगैरे नाही ना काय? नाही. किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? चला मंडळी फायनली वरती आम्ही लाईनमध्ये पोचलो आहे. दर्शनाची लाईन आहे आणि हा देवीचं मंदिर. ते जास्त वेळ लागणार नाही, एक अर्धा पाऊण तासामध्ये आमचं दर्शन होऊन आम्ही बाहेर पडू. तिकडे सध्या कोणतं तरी देवस्थान आहे, गड आहे, माहीत नाही आहे कोणतं आहे. हा रस्ता जातो तिकडे, असा रस्ता जातो. सर गेल्या वर्षीपासून लालपरीचा प्रवास केला नव्हता, तो यावर्षी केला. आता उद्या सुद्धा सकाळी, उद्या पण करायचा ना लालपरीचा प्रवास? म्हणजे पर्याय नाही. गेल्या वर्षीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत लालपरीच्या आमच्या. आम्ही निघालो माहूरगडावरून, खाली उतरता येईल. इथून 500 किलोमीटरचा पल्ला आहे वणीचा. 10 तास लागतील. आता वाजले 5. अर्ध्या तासानंतर आम्ही इथून निघू. बघूया कुठपर्यंत जातो. भारी रे मला. बघ ना किती भारी आहे. हो ना. चला फायनली आम्हाला समृद्धी महामार्ग लागलाय आणि हा महामार्ग आम्हाला डायरेक्ट शिर्डीपर्यंत झाला. किती 300 किलोमीटर असेल का? हा अर्जन बघ किती किलोमीटर स्ट्रेट. चला समृद्धी महामार्ग घातक सुद्धा आहे थोडा, कारण गाडी एकच स्पीडने चालत राहते, त्यामुळे झोप यायची शक्यता असते. किती आल्या? हा हे आता घेऊ ना, टर्न असेल ना इथं, म्हणून 245 किलोमीटर समृद्धी महामार्गावरती चालायचं आहे. आणि आता वाजले 7:30. 10 वाजेपर्यंत आपण 10 वाजेपर्यंत करू का 2.5 तास मला? बघूया किती वेळ लागतो. 245 किलोमीटरला शिर्डीला आम्ही बाहेर उतरू आणि मग तिथनं राईट मारून मग वणी. चटणी पण अंगारा मागवलेला नाही, लेट झालाय जेवायला. चला म्हणजे जेवायला आलाय, जेवण करू. आणि इथून वणी आमचा 100 नाही किती 80 किलोमीटर 80 किलोमीटर 90-95 किलोमीटर राहिलेलं आहे वणी. आम्ही आता कुठेतरी रूम घेऊ, आराम करू आणि सकाळीच जाऊ. अरे नको बाल्या ट्रेनच्या खालच्या नको घालू. सुनला मी ना. गुड मॉर्निंग, शुभवाद मंडळी. चला आम्ही नाशिकवरून निघालो आहे, चाललो वणीला. आणि वणी आम्हाला जवळजवळ 80 किलोमीटरचा पल्ला आहे. उद्या किती वेळा पोचतोय. आता भालचंद शेठ गाडी चालवणार आहेत. रात्रभर वरती झोपलं होतं, मस्त झोप लागली. आणि आता नाश्ता करायला होतं, पहिला नाश्ता करू आणि मगच निघू इथून. चला मंडळी फायनली आम्ही वणीला पोचलो आहे आणि वरती
चढायची तयारी चालू आहे. फुल गर्दी आहे, फुल ट्रॅफिक आहे. चला पुन्हा बस प्रवास. गडावर जायचं वरती. ही बसल ही चालू होईल. ही चालू होईल ही वाली. सांगाड दिला एकदम खूप गर्दी. बस खचाखच 2 मिनिटात भरते. आता आम्ही इथून गडावरती चाललोय. बसमध्ये मच्छी मार्केट भरल्यासारखं वाटतं, भाजी मार्केट. फायनली आपली लालपरी बिस्किटवाली निघाली आहे. सेकंड टाकला. मागच्या सगळ्या बस पुढे झाल्या, मग आम्ही जागेवरतीच आहे. पार्किंग बघा, पार्किंग फुल पार्किंग. वणीला पोचलोय, पण 8 तासाची वेटिंग आहे. फुल गर्दी आहे. वणीचं मंदिर आहे. 8 तास वेटिंग. आणि चालत जायला सुद्धा ना लिफ्टने सुद्धा. बघू आता काय करू. डिसिजन होतो तरी तशी दर्शन घेऊ आणि तिथून रिटर्न यायचा निर्णय बघू. चला मंडळी, आम्ही फायनली आतमध्ये पोचलो. फुल वेटिंग आहे. बाहेर तर खूपच लाईन आहे तिकीटसाठी. आम्ही जरा सेटिंग करून आतमध्ये घुसलो आहे. बघूया आता आम्हाला तिकीट मिळतो का वरती जायला. चला मंडळी, आईला ओटी घेतलेली आहे आणि आम्ही डायरेक्ट दर्शन घ्यायला चाललो. VIP पासने दर्शन झालं होतं का बघूया आता. आमचा दादाने आम्हाला सोडलं पुढं. फायनली आम्ही पोहोचलो रोपवेमध्ये. त्यामध्ये बसलो. आता वरती जाऊ. चालू आहे का? तुला रोपवे चालू झाला. आम्ही वरती चालू आहे. चढायला पण भाजी बनवली इथे पहिलं होतं मग
चला दर्शन घेऊन आम्ही खाली उतरतोय. गर्दी फायनली वरती आम्ही दर्शन करून खाली आलो. साधारण अर्ध्या तासात आमचं दर्शन झालं तुषारदाच्या ओळखीवरती, भालचंद शेठच्या ओळखीवरती. आता आम्ही आलो जेवायला हॉटेलमध्ये. चला फायनली डोंबिवलीमध्ये आलो आम्ही. हे बा कुठे आहे, व्हिडिओ कॉल कर. येतो बोल काय आला. कशाला काय काम आहे रे. आम्ही कुठे गेलो. चला मंडळी खूप मस्त प्रवास झालाय. सगळं आम्ही देवस्थान फिरून आलोय आणि मस्त वाटतंय. आता तुषार झाला पण आता कोणी नाक्यावरती सोडायला आलो होतो, त्याला सोडतो आणि मी पण आता घरी जातो, फ्रेश होतो. चला मंडळी बाय बाय, गुड नाईट.